आता मी आलोय वरती कारण की माझी रूमची ना तुम्ही एकदा हालत बघा कशी झालेली आहे. बघितले तुम्ही माझ्या रूमची हालत. तर आता आहे ना मला आहे ना पूर्ण रूम आवरून काढायची आहे. बघा ना कशी झालेली आहे माझी रूम. तर फटफट आहे ना मी ना सर्व रूम आहे ना क्लीन करून घेतो. पहिले आपण यांना स्टडी टेबल सोबत चालू करू. खाली चाललोय कारण की खालून आहे ना मला कॉलिन आणायचंय. गाईज आता मी कॉलिन सुद्धा घेऊन आलेलो आहे. आता सर्व क्लीन करू. आता माझ्याकडे जेवढे पण शोपीस आहे ना ते क्लीन करून घेऊ आपण. प्रॉपर मी क्लीन करून घेतला. अजून वरचे सगळे शोपीस टेडीज वगैरे सर्व नीट लावून घेतलंय. आता टेबल पण क्लीन झालाय. आता आपण आहे ना वॉर्डरोब आवरू. आधी ना आपण आहे ना अमोल दादाचं वॉर्डरोब आवरून घेऊ. बघ कसं झालेलं आहे. त्याचे कपडे वगैरे नीट रचून घेऊ एकदा. आता यात आहे ना कपडे नीट रचू. अमोल दादाची मला एक गोष्ट लय आवडती. या शर्टला आहे ना 4 वर्ष तरी झालेले असेल तरी त्याचं शर्ट आहे ना तसंच आहे. आणि हे टी शर्ट आहे ना तो रोज घालतो म्हणजे कपडेले जपतो तो. हे ना आपल्या सह्याद्री नावावाले ना टी शर्ट आहे. हे पण त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आता सर्व कपड्यांचं आवरलेलं आहे. आता मी वरचं आवरलं असतं पण वरती तुम्हाला एक मशीन दिसत असेल. हे बांबू लॅबचं 3D प्रिंटर आहे अमोल दादाचं. मी त्याला ना काहीच हात नाही लावणार आहे कारण की ना त्याला